योजनेसंदर्भात आता एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर येतेय। ज्या महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा घेतला त्यांच्यावरती शिस्तभंगाची कारवाई होणार आहे। तसंच त्यांनी आतापर्यंत घेतलेले पैसे सुद्धा वसूल करण्यात येणार आहेत। महत्त्वाचं म्हणजे या महिला कर्मचाऱ्यांचं पुढचं वेतनही रोखलं जाणार असल्याची शक्यता आहे। लाडक्या बहिणींची केवायसी करण्यात आली आणि यामध्ये अनेक बाबी समोर आल्यात। 5,000 सरकारी कर्मचारी तर 3,000 शिक्षकांसह पोलीस आणि इतर विभागातील कर्मचाऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतलाय। महिला आणि बालकल्याण विभागाकडून पत्र पाठवून ही कारवाई केली जाणार आहे। आतापर्यंत 2.5 कोटींपैकी 1,30,00,000 महिलांची केवायसी पूर्ण करण्यात आली आहे। त्यामुळे बोगस लाडक्या बहिणींची धाकधूक मात्र वाढलेली आहे। लाडक्या बहिणीच्या खात्यात आज होणार पैशांचा पाऊस। 5 मिनिटांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचा आणि डिसेंबरचा एकत्रित हप्ता देण्याचा निर्णय घेतला। आता लगेच निवडणुका होणार आहे, त्यामुळेच लाडक्या बहिणींना खुश करण्यासाठी सरकारने 2 हप्ते एकत्रित देण्याचा आदेश दिलेला आहे। आता 17वा आणि 18वा हप्ता असे एकत्रित 3,000 रुपये जमा होणार। पहिल्या 12 जिल्ह्यांची यादी मुख्यमंत्र्यांनी मंजूर केलेली आहे, ज्याकरता 811 कोटीचा निधी हा बँकांना दिला आहे, ज्यामुळे हे वितरण आज थोड्याच वेळात सुरू होणार आहे। आता ज्या लाडक्या बहिणीला ऑक्टोबरचा हप्ता मिळाला आहे त्या बहिणींच्या खात्यात नोव्हेंबर आणि डिसेंबरचे एकत्रित हप्त्यात 3,000 रुपयाचा जमा होणार। लाडक्या बहिणी आता डबल खुश होणार आहे, कारण की स्वतः आदिती तटकरे मॅडम यांनी 2 ते एकत्रित देण्याची अधिकृत माहिती दिलेली आहे। 2 हप्ते एकत्रित द्यायचे असल्यामुळे पैशांचं वितरण हे अतिशय वेगळ्या पद्धतीने होणार आहे, ज्यामुळे सर्व लाडक्या बहिणींना हे पैसे जमा होणार नाहीत, कारण की नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या एकत्रित हप्त्यासाठी ही केवायसीचा एक नवा कडक नियम लागू केला आहे। आता ज्या बहिणी केवायसी केली आहे त्यांना पैसे मिळणार नाही। केवायसीच्या या नव्या नियमानुसार 1.5 कोटीहून अधिक महिला अपात्र झालेल्या आहेत, त्यामुळे तुम्ही केवायसी केली असेल तर तुमचा लाभ आता इथून पुढे बंद होणार। तुम्हाला नोव्हेंबर आणि डिसेंबरचे 1,500 रुपये अजिबात मिळणार नाही। काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला। 3 दिवसांमध्ये लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये दररोज 12 जिल्ह्यात 3,000 रुपये टाकण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे, पण केवायसी केलेल्या बहिणींना 1ही रुपया दिला जाणार नाही, अशी माहिती मंत्रिमंडळ बैठकीतून आली। कालपर्यंत फक्त 80 लाख महिलांची केवायसी पूर्ण झालेली आहे। 50% अधिक महिलांची केवायसी अद्याप बाकी आहे, पण सरकारच्या निर्णयामुळे ज्यांची केवायसी झाली आहे त्यांनाही आता पैसे मिळणार नाहीत, कारण एका गंभीर चुकीमुळे महिलांच्या निष्काळजीपणामुळे महिला आता अपात्र होणार। 1.5 कोटीपेक्षा जास्त महिला अपात्र होणार आहेत। सरकारने सगळ्या लाडक्या बहिणीला एक गंभीर अशी सूचना दिलेली आहे। आता जर तुम्हाला 3,000 रुपये पाहिजे असतील तर तुम्ही एक काम अर्जंट करा, अशी सूचना एकनाथ शिंदे साहेबांनी दिली आहे। आता जर तुम्हाला योजनेमध्ये पात्र व्हायचं असेल, तुम्हाला नोव्हेंबर डिसेंबरचा लाभ मिळवायचा असेल तर तुम्ही ही चूक दुरुस्त करा। तुम्ही केवायसी केली जरी असेल किंवा नाही केली असेल तरी देखील तुमचे पैसे आता कायमस्वरूपी बंद होणार। नोव्हेंबरचा हप्ता तर मिळणारच नाही, डिसेंबरचा हप्ता तर मिळणारच नाही, पण इथून पुढे लाडकी बहीण योजनेचा 1ही रुपयात ऑक्टोबरच्या हप्त्याचे वितरण आता संपलेले आहे, ज्यामुळे सरकारने नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या एकत्रित हप्त्याचे वितरण सुरू केले आहे, ज्याच्या पहिल्या टप्प्यात 12 जिल्ह्यांमध्ये वितरण होणार आहे। यासाठी 811 कोटी रुपयांचा निधी देखील मंजूर केला गेला। आता कोणत्या 12 जिल्ह्यात नोव्हेंबर आणि डिसेंबरचा एकत्रित हप्ता जमा होणार याची यादी आलेली आहे। ती यादी पुढे लगेच वाचून दाखवणार, कारण की सप्टेंबर ऑक्टोबर पर्यंत सगळ्या भगिनींना पैसे दिले जात होते। पहा, निवडणुका जवळ येणार होत्या, निवडणुका आता सुरू होणार आहेत, मतदान त्या ठिकाणी आता होणार आहे। पहा, 8-15 दिवसांमध्ये मतदान होणार। आता मतदानासाठी सगळ्या भगिनींना पैसे दिले, पण लक्षात घ्या नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता आता अगदी काटेकोरपणे दिला जातोय, त्यामुळे सगळ्या भगिनींना सरसकट लाभ मिळणार नाही। त्यातल्या त्यात 8 अशा बँका आहेत की ज्या सरकारने सांगितले की ज्यामध्ये जवळपास 80 लाख महिलांचे खाते आहेत, तर ह्या बँकांचे खाते त्या ठिकाणी बंद करण्यात येणार, ज्यामुळे लाडक्या ह्या भगिनी अपात्र होणार आहेत। काल आलेल्या यादीनुसार 1.5 कोटी महिला आता अपात्र होण्याच्या अगदी उंबरठ्यावर आहे, अशी बातमी तुम्ही सुरुवातीला बघितली असेल। आता फक्त तुम्ही ही सूचना आचरणात आणायची आहे। हा नियम जर लक्षात घेतला नाही, हा नियम जर पाळला नाही तर तुम्हाला नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता तर मिळणारच नाही, पण इथून पुढे सगळे पैसे बंद होऊ शकतात। पहा, सरकारने वेळोवेळी सांगितलं होतं की केवायसी करताना चुका करू नका, केवायसी लवकरात लवकर करून घ्या, पण महिलांनी याकडे दुर्लक्ष केलंय। घाईगडबडीमध्ये केवायसी करताना चुका झालेल्या आहेत। काल मंत्रिमंडळाच्या बैठकीत सगळ्या भगिनींचे केवायसी केलेल्यांचे सगळ्यांचे खाते तपासून पाहिले, त्यामध्ये एक अशी चूक सापडली जी सामान्य चूक आहे, ज्यामुळे त्या 80 लाखांपैकी 50 लाख महिला अपात्र होऊ शकतात आणि एकूण 1.5 कोटी महिला अपात्र होणार आहेत। त्याचबरोबर बैठकीत असाही निर्णय झाला की ज्या महिलांनी पोस्टात खातं उघडलं होतं, ज्या महिलांनी स्टेट बँकेत खातं उघडलं होतं, त्यांचाही देखील एक महत्त्वाचा अडथळा त्या ठिकाणी समोर आलेला। त्यामुळे तुमचं पोस्टात खातं असेल किंवा स्टेट बँकेत खातं तुम्ही उघडलं असेल तर तुम्ही ही माहिती लक्षपूर्वक ऐका, कारण की पहिल्या 12 जिल्ह्यांची यादी आलेली आहे। या 12 जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता आता लगेच वितरित होणार। पहा, आता निवडणूक येणार आहे, मतदान तुम्हाला लगेच करायचं आहे 8-10 दिवसांमध्ये।
त्याच्यामुळे सरकारने लवकरात लवकर भगिनींना पैसे देण्याचं ठरवलंय. फक्त ही चूक करू नका. ही चूक जर केली असेल तर सुधारण्यासाठी 2 दिवसांचा अवकाश दिलाय. बघा, 2 दिवसांमध्ये ज्या भगिनी केवायसीतली चूक सुधारतील त्यांनाच आता पैसे त्या ठिकाणी मिळतील, अन्यथा लाभ बंद होणार. ही माहिती स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेली आहे. पहा, जरी तुम्ही केवायसी केली असेल, तुम्हाला वाटत असेल आपण केवायसी केली, आता आपल्याला काहीच समस्या नाही, कारण की सरकारने स्पष्ट सांगितले की ज्या भगिनींनी केवायसी केली आहे, म्हणजे जवळपास 80 लाख महिलांनी केवायसी केलेली आहे, त्यापैकी 50 लाख भगिनींनी केवायसी करताना एक मोठी चूक केली आहे आणि या चुकीमुळे त्या सर्व महिलांचे पैसे आता बंद होणार. म्हणजे केवायसी केली असली तरी देखील पैसे बंद होणार. सरकारने त्वरित सांगितले की केवायसी मध्ये केलेली चूक जर तुम्ही सुधारली तर तुमचे पैसे सुरू राहतील. करू आणि कुठलाही पात्र लाभार्थी लाभापासून वंचित राहणार नाही याची दक्षता आम्ही नक्कीच त्यासाठी वेबसाईटमध्ये ज्या काही त्या पेजवर ज्या काही बदल करण्याची गरज आहे त्याची प्रक्रिया ही आम्ही सुरू करत आहोत. त्यामुळे साधारणपणे ज्या सर्व पात्र महिला आहेत त्या लाभापासून वंचित राहता कामा नाही या दृष्टिकोनातून आम्ही काम करत आहोत. नाही, अशा दुर्दैवी त्यांचं निधन झालं, त्यांचंही त्या ठिकाणी त्यांनाही डेडिकेटेड एक मला वाटतं बॉक्स किंवा स्टँड त्यांनी मधल्या कालावधीमध्ये केला. आणि क्रिकेटसाठी, मग विमेन क्रिकेट असो किंवा जनरल क्रिकेटसाठी एक चांगल्या पद्धतीचं इन्फ्रास्ट्रक्चर आणि सर्व खेळाडूंना चांगल्या पद्धतीचं संधी देण्याचा हा जो त्यांचा मानस आहे, हा तर पुढे चांगल्या पद्धतीनं होईलच. पण गेल्या अनेक वर्षांपासून जे MCAच्या माध्यमातले जे प्रश्न काही सोडवायचे अपुरे राहिले होते ते सुद्धा या टीमच्या माध्यमातून, म्हणजे प्रेसिडेंट, व्हाईस प्रेसिडेंट आणि त्यांची संपूर्ण जे काही त्यांचे सहकारी आहेत त्यांच्या माध्यमातून केले जाईल अशी आमच्या सगळ्यांची सदिच्छा आहे. साईटवर पूर्ण होत आहे. साधारणपणे 1 कोटीपेक्षा जास्ती महिला आज बऱ्यापैकी त्यांचं केवायसीची प्रक्रिया झालेली आहे. ज्यांच्या पतीचं निधन झालेलं आहे किंवा वडिलांचं निधन झालेलं आहे किंवा डिवोर्स असतील, म्हणजे एकल महिला असतील, त्यांच्यासाठी आम्ही वेबसाईटवर एक ऑप्शनच्या संदर्भातलं एक वर्किंग करत आहोत की त्यांच्या पतीचं किंवा वडिलांचं जर निधन झालं असेल तर त्यांचं डेथ सर्टिफिकेट किंवा डिवोर्स झाला असेल तर ते डिवोर्सचे पेपर्स अपलोड करण्याच्या दृष्टिकोनातून हे आम्ही तिथं ऑप्शन्स तयार करत आहोत. आता त्यांची भेट झाली, त्यांचा आशीर्वाद घेतला आणि त्यांनी सुद्धा जस्ट अशीच विचारपूस केली की झालं का वोटिंग किंवा काय, असं. तर साधारण पद्धतीनं नाही माझ्यासोबत राजकीय. शेवटचा प्रश्न, पुण्यातील जमीन घोटाळा प्रकरणावर अंजली नाही, या संदर्भातली भूमिका ही 24 तासाच्या आत दादांनी स्पष्ट केली आणि भूमिका स्पष्ट केल्यानंतर जो तो आहे त्या आपापल्या पद्धतीनं मतं व्यक्त करणार. विरोधक काही वेळेला वाटच बघत आणि मला खात्री आहे की या संपूर्ण टीमच्या माध्यमातून, MCAच्या माध्यमातून पुढच्या कालावधीमध्ये या क्रिकेट क्षेत्रामध्ये आणि महाराष्ट्र आणि मुंबईमध्ये विशेषतः खूप चांगल्या पद्धतीनं काम होईल. गेल्या 1-1.5 वर्षाच्या कालावधीमध्ये सुद्धा किंवा त्याच्या आधी सुद्धा काळेजी ज्या वेळेला होते त्यावेळेला सुद्धा अतिशय चांगले निर्णय MCAच्या माध्यमातून घेण्यात आले आणि पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा राज्य शासनाच्या, म्हणजे मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील, शिंदे साहेब असतील, दादा असतील आणि विशेषतः आदरणीय पवार साहेब असतील यांच्या मार्गदर्शनाखाली, आशिषजी शेलार आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली एक चांगल्या पद्धतीचं काम MCAचं होईल. नव्याने म्हणजे आज वानखेडे स्टेडियम तर आहेच, पण त्याबरोबर MCAच्या अंतर्गत इतर सुद्धा या क्षेत्रामध्ये त्यांच्याकडे येणाऱ्या जे काही क्षेत्र असेल त्याच्यामध्ये महिला क्रिकेटमध्ये असतील आणि चांगल्यातल्या चांगल्या युवा क्रिकेटर्सना सुद्धा संधी देण्याचं काम MCAच्या माध्यमातून होईल. इन्फ्रास्ट्रक्चर वाईज सुद्धा जास्त पद्धतीनं त्यांनी लक्ष केंद्रित केलेलं आहे. मधल्या कालावधीमध्ये सुद्धा MCAमध्ये अनेक, म्हणजे आदरणीय पवार साहेबांचं असेल यांचं नाव तर स्टँडला देण्यात आलंच, पण त्याचबरोबर ज्यांनी MCAमध्ये प्रेसिडेंट म्हणून प्रतिनिधित्व करत असताना घुसखोरी केलेला आहे याच्यामध्ये कितपत वाटतं राजकारणी का रस घेतात त्याच्यामध्ये? नाही, मला वाटतं साधारणपणे प्रत्येक वेळेला राजकारण्यांनी रस घेतलं म्हणजे ते काही इथं राजकारणासाठीच नसतं. काही चांगल्या पद्धतीचे निर्णय सुद्धा क्रिकेटर्सच्या आणि माजी क्रिकेटर्ससाठी सुद्धा या MCAच्या संपूर्ण आपण जर बघितलं तर या कालावधीमध्ये झालेल्या आहेत. सुरुवातीला पवार साहेबांनी सुद्धा या मध्ये MCAमध्ये त्यांच्या अध्यक्षतेखाली सुद्धा अनेक निर्णय झाले. BCCIचे अध्यक्ष होते त्यावेळेलाही झाले. आत्ताही BCCIचे अध्यक्ष आमचे शहाजी आहेत, त्यांच्याही ठिकाणी चांगल्या पद्धतीचे निर्णय होत आहेत आणि साधारणपणे खऱ्या अर्थानं जो प्रतिनिधी तिथं बसतो किंवा जे प्रेसिडेंट किंवा व्हाईस प्रेसिडेंट असतात यांची खेळाडू प्रतीची इच्छाशक्ती काय आहे
आणि क्रिकेटच्या संदर्भातलं इन्फ्रास्ट्रक्चर कशा पद्धतीनं त्यांना आणखीन स्ट्रेंथन करायचंय, मजबूत करायचंय, ह्या संदर्भातली त्यांची जी काही मानसिकता आहे ह्याकडे सगळ्यांनी जास्ती लक्ष केंद्रित करणं गरजेचं असतं. शेवटी खेळाडूंना वाव मिळणं, त्यांच्यासाठी चांगल्यातल्या चांगल्या पद्धतीची संधी उपलब्ध होणं, त्यांना चांगल्या पद्धतीच्या सुविधा मिळणं, मला वाटतं या सगळ्या गोष्टींकडे अधिक प्रमाणात लक्ष देऊन इथं मतदार मतं देण्यासाठी येत असतात. मेंबर्स जे आहेत ते मतं त्यांची त्या ठिकाणी व्यक्त करत असतात किंवा मतांच्या रूपाने देत असतात. शेवटी आणि हे इलेक्शन आहे, ते इलेक्शनमध्ये मतदार म्हणून जे मेंबर्स आहेत ते ज्यांना संधी देतील त्या पद्धतीनं संधी मिळत असते. ताई लाडकी बहीण योजनेसाठी केवायसी मध्ये अनेक अडचणी येतात. ते साधारणपणे रोज 4 ते 5 लाख महिलांचे ई केवायसीची प्रक्रिया ही